मित्रांनो नमस्कार। आज मी नेहमीप्रमाणे एका नवीन प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता जवळपास सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। 5:30 पण म्हणता येणार नाही, 5:21 झालेले आहेत आणि मी निघलो आहे माझ्या नवीन प्रवासासाठी। आणि आज हा आपला प्रवास असणार आहे पुणे ते शिर्डी। हा जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास आहे। मला या प्रवासासाठी लागणार आहेत जवळपास 3.5 ते 4 तास। आपल्याला सर्व ट्रॅफिक अवॉइड करायची होती, म्हणूनच मी आत्ता सकाळी लवकर निघलो आहे आणि कदाचित 10 वाजेपर्यंत मी तिथे पोहोचून जाईल। जास्त फास्ट जाणार नाही, स्लो जाईल। मध्ये 2 ते 3 ब्रेक घेईल, एक ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेईल आणि बाकी असंच नॉर्मल टी ब्रेक वगैरे घेईल। आणि चला पाहू हा प्रवास आपला कसा होणार आहे, किती इंटरेस्टिंग होणार आहे, या प्रवासादरम्यान आपल्याला काय काय अनुभवायला मिळणार आहे। आणि कसं आहे, दुपारी खूप ऊन असणार आहे, त्यासाठीच मी सकाळी लवकर निघलो आहे। हा एप्रिल महिना चालू आहे, दुपारी ऊन पण खूप जास्त राहत आहे आजकाल। त्यासाठी आपण सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग तिकडे पोहोचू आणि मग तिकडे जे काय आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, मंदिरला वगैरे जायचं आहे, मंदिरला वगैरे जाऊ आणि बाकी तिकडे जवळपास अजून काही फिरण्यासाठी असेल तर मी ते पण आज पूर्ण कव्हर करून घेईल। मी निघून जवळपास 1-1.25 तास झालेला आहे आणि आता 6:45 वाजलेले आहेत। मी मागे ब्लॉग यासाठी बनवला नाही, सकाळी खूप अंधार होता आणि त्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं। आणि आता मी जवळपास 60 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। पुढे मी थोड्याच वेळात एक चांगलं रेस्टॉरंट पाहून ब्रेकफास्टसाठी थांबणार आहे, त्यानंतर मग मी पुढचा प्रवास करू। आता इकडे राईट साईडला तुम्ही पाहू शकता, सूर्य पण एकदम छान उगवलेला आहे आणि इकडे समोर पूर्ण एक सह्याद्रीची पर्वत रांग पण आपल्याला पाहायला मिळते। इथपर्यंत येईपर्यंत मला मागे असं वाटत होतं की हायवेवरती मी फक्त एकटाच आहे। आता थोडी आपल्याला ट्रॅफिक इथे आपल्याला पाहायला मिळते। हायवे पण एकदम छान आहे आणि या हायवेकडे पाहून असं वाटतं की आपण खूपच कमी वेळामध्ये शिर्डीला पोहोचू, जास्त वेळ लागणार नाही आणि ट्रॅफिक पण कमी असल्यामुळे गाडी चालवण्यासाठी पण खूप इझी आहे, एवढं काही वाटत नाही आहे आणि इझिली आपण तिकडे पोहोचून जाऊ। फक्त मी आता एक चांगल्या रेस्टॉरंटच्या शोधात आहे, चांगलं रेस्टॉरंट मिळालं का मी लगेच एक ब्रेकफास्टसाठी थांबेल। मी इथे 5 मिनिट थांबणार आहे इकडे सनराईज पाहण्यासाठी। सूर्य खूप छान दिसतोय आणि खाली इकडे समोर टेकडी पण आहे, हा व्ह्यू आपण पाहू इथे थांबून। वाव, हे किती भारी दिसतंय ना। आता वरती सूर्य आहे, खाली टेकडी आहे आणि इकडे खाली पूर्ण झाडी आहेत आणि हा हायवे। हा माझा शिर्डीचा रूट आहे, पुणे, त्यानंतर पुणे टू राजगुरुनगर, परत मग नारायणगाव, संगमनेर आणि मग शिर्डी। हा माझा आजचा हा रूट होता आणि या रूटनी आता मी इकडे जातोय। आत्ताच मागे मी नारायणगाव क्रॉस केलं आहे, आता पुढे आहे संगमनेर। आता मी शोधतोय मागच्या मला वाटते 20 ते 25 किलोमीटरपासून एक चांगलं रेस्टॉरंट शोधतोय ब्रेकफास्टसाठी, पण आता हा टाईम फक्त 7 झाल्यामुळे अजून हे रेस्टॉरंट पूर्णपणे ओपन झालेले नाही आहेत। अजून मी पुढे शोधतोय आणि जर जिथे मला मिळेल तिकडे मी आधी ब्रेकफास्ट करेल आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघू। हा हायवे पण एकदम छान आहे, इकडे गाडी पळवण्यासाठी पण खूप भारी वाटते। मला या हायवेने मी आधी प्रवास केला नव्हता, त्यासाठी मला या हायवेबद्दल आधी काही आयडिया नव्हती। मला वाटत होतं की हायवे एवढा ठीक नसेल, त्यामुळे आपल्याला वेळ लागेल, पण जवळपास हे मागचे मी आत्ता 110 किलोमीटर क्रॉस केलो आहे। 110 किलोमीटर पूर्ण हायवे होता आणि एकदम छान हायवे आहे। मागे तर पूर्ण नवीन हायवे दिसत होता मला, मागे सिमेंट कॉन्क्रीट रोड पण होता आणि इथे पण पुढे एकदम छान आहे। आणि या ब्लॉगमध्ये मी आपला पूर्ण कॅमेऱ्याचा अँगल पण चेंज केलेला आहे, त्यामुळे आय होप तुम्हाला आधीच्या ब्लॉगपेक्षा पण या ब्लॉगमध्ये आपला गाडीचा पण व्ह्यू आणि त्यानंतर पुढचं पण एकदम व्यवस्थित फ्रेममध्ये दिसत असेल। इकडे पाऊस पडल्यानंतर हे किती छान दिसत असेल ना, की हे पूर्ण डोंगर रांग आहेत आणि आता सध्या पूर्ण एकदम वाळून गेलेलं दिसतंय, सुकलेलं आहे।
पण पावसामध्ये हेच सर्व नजारा एकदम आपल्याला हिरवळ दिसेल. आणि त्यामध्ये इकडे हायवे आहे. इकडे पुढे कुठेतरी हे गुरुदेव काहीतरी रेस्टॉरंट दिसतंय. इकडे ट्राय करतो मी. तर इथे ओपन असेल तर इथे थांबेल. गुरुदेव बघू चालू आहे का. रेस्टॉरंट चालू दिसते म्हणून मी इथे थांबलोय. आणि इथे वा, या गुरुदेव रेस्टॉरंटच्या पुढे आपलं इलेक्ट्रिक व्हेकलचं स्टेशन पण दिसतंय आपल्याला. मी इथून निघलोय आता समोर. आणि अजून इथे 88 किलोमीटर रिमेनिंग दाखवत आहे. जवळपास मला अजून 1-1.5 तास लागेल. मला वाटतं आता 8 वाजलेले आहेत आणि तिकडे पोहोचण्यासाठी 9-9:30 वाजतील. आणि शिर्डीमध्ये पण ट्रॅफिक एवढी राहणार नाही, त्यामुळे तिकडे पण असं जास्त काय लागणार नाही वेळ. आणि या टायमिंगला मित्रांनो बाईक रायडिंग करण्याचा आनंद वेगळाच आहे. कारण का एकदम ऊन पण जास्त नाही आहे आणि थंड हवा आहे, त्यामुळे रायडिंग करण्यासाठी पण खूप छान वाटतं यात. आणि हा ओव्हरऑल हायवे पण चांगलाच आहे. आजूबाजूला मस्त टेकडी आहेत आणि मध्ये हायवे आहे आणि ट्रॅफिक पण खूप कमी आहे. एवढं काही जास्त नाही आहे इथे. आणि मी आतापर्यंत माझ्या बाईकला जास्त दूरपर्यंत घेऊन गेलेलो नाही आहे. ही माझी 3rd टाईमच आहे. याआधी मी श्रीवर्धनला गेलो होतो, तो पण डिस्टन्स जवळपास 180-190 किलोमीटरच होता. आणि आता हा शिर्डीचा पण डिस्टन्स जवळपास 200 किलोमीटर आहे. नंतर आपण यापेक्षा पण थोडी लॉंग राईड करूया. मी इकडे एका घाटात आहे आणि हा सीन पहा. आजूबाजूला पूर्ण टेकडी एकदम फोडलेली आहे आणि त्यामध्ये हा पूर्ण हायवे आहे. आणि इकडे राईट साईडला पण एकदम अशी दरी दिसते खोल आणि त्या पलीकडे पूर्ण आपल्याला असे टेकडी पाहायला मिळते. हा एक्झॅक्ट एरिया कोणता आहे हा सांगता येणार नाही, पण हा जो सीन दिसतोय ना हा खूप छान आहे. दोन्ही साईडला एकदम पहाड आहेत आणि त्यामध्ये आपला हायवे आहे. आणि इथे आता सध्या हे रस्त्याचं काम चालू आहे, त्यासाठी फक्त सिंगल लेनच चालू आहे इकडे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक आहे. आणि मागे पण थोडे 4-5 किलोमीटर असंच सिंगल लेनच रस्ता होता, तिकडे पण पूर्ण रस्त्याचं काम चालू होतं. बाकी पण तुम्ही हा सीन पाहू शकता आणि या सीनचा तुम्ही आनंद घेऊ शकता. वा, खूपच छान आहे हा सीन. आणि हे उन्हाळा असून सुद्धा इकडे या एरियामध्ये आल्यानंतर आहे ना पूर्ण प्रॉपर पावसाळा किंवा हिवाळ्यासारखं हिरवळ दिसते, पाहायला मिळते आपल्याला. इकडे तुम्ही राईट साईडला पण बघू शकता. इकडे खाली दरीमध्ये आहे ना पूर्ण असं एकदम ग्रीनरी दिसते. इकडे बघितल्यावर वाटतच नाही की आपण सध्या उन्हाळ्यामध्ये बाईक रायडिंग करतोय म्हणून. मित्रांनो, आता मी संगमनेर पासून समोर आलोय आणि हा शिर्डी राहता रोड आहे. हा रोड छोटा आहे पण हा पण रोड एकदम व्यवस्थित आहे. आणि आता मला खुशी होते, फक्त आता इथे मीटरमध्ये तुम्हाला दिसत असेल फक्त आणि फक्त 28 किलोमीटर बाकी आहे. 28 किलोमीटरच्या नंतर आपल्याला आपलं जे काही फायनल डेस्टिनेशन आहे शिर्डी ते येऊन जाईल. आणि मी निघते वेळेस पण टँक फुल केला होता. इथे फक्त 3 गाड्या कमी झालेल्या दिसत आहेत.
म्हणजे मी या फ्युएलमध्ये आता परत रिटर्न घरी पण जाऊ शकतो, परत रिफिल करायची पण मला गरज नाही आहे. पण एक एमर्जन्सीसाठी लागेल म्हणून मी परत कुठे जाते, रिटर्न जाते वेळेस जर कुठे मला दिसलं पेट्रोल पंप तर तिकडे मी ते फुल करून घेईल. पण आता जसं जसं शिर्डी जवळ येते खूप खुशी होते. मी खूप अर्ली मॉर्निंग निघालो होतो आणि अजून पण ऊन एवढं जास्त वाढलेलं नाही आहे, तर विदिन दॅट टाईम मी आता पोहोचतोय पण शिर्डीला. आणि ओव्हरऑल सर्वच रस्ता पण खूप छान होता आणि हा एक्सपिरियन्स पण आत्तापर्यंतचा पण खूप भारी आहे. आणि या गाडीचा मला एक फायदा वाटतो नेहमी की ही गाडीचं वजन जास्त असल्यामुळे नेहमी स्टेबल असते आणि हायवेवरती पण तुम्ही किती जरी पळवली ना तर जास्त व्हायब्रेट होत नाही. आणि ते म्हणतात ना की रोड धरून चालते, रोड सोडून चालत नाही, अशी गाडी आहे. ही गाडी चालवते वेळेस अजून एक माझ्यासाठी बेनिफिट म्हणजे परत मोबाईलमध्ये मॅप पाहण्याची गरज नाही आहे. जे काय आहे ते लगेच मी एक वेळेस मीटरमध्ये जे सेट केलं तेच तिकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळे माझा टाईम खूप सेव्ह होतो, परत कुठे थांबायची पण गरज नसते. मी कंटिन्यू 70 ते 80 किलोमीटर रायडिंग करून आता एक 10 मिनिट ब्रेकसाठी थांबलो आहे. आणि तुम्हाला या गाडीबद्दलचा एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे मी कंटिन्यू आता सकाळपासून आहे ना 170 किलोमीटर प्रवास केलेला आहे. आणि या प्रवासादरम्यान आहे ना मला अजिबात एकदम असं थकल्यासारखं किंवा कुठलं बॉडी पेन किंवा कुठले जॉईंट पेन असं अजिबात फील झालेलं नाही आहे. या गाडीचा जो ब्रँड आहे ना खरंच या गाडीला शोभतो बरं का. जसं काय हे रॉयल एनफील्ड ही गाडी चालवते वेळेस खरंच असं एकदम रॉयल फील होतं आणि ती गोष्ट मला नेहमी या गाडी चालवते वेळेस अनुभवायला येते. आणि हे बघा इकडे असं आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि मी इकडे थांबलोय. मित्रांनो मी फायनली आलोय मंदिर जवळ. इकडे तुम्ही पाहू शकता बाहेर रश पण आहे आणि इकडे माझ्या लेफ्ट साईडला आहे साईबाबा मंदिर. माझं आता दर्शन पण झालेलं आहे. तिकडे वरती तुम्हाला मंदिर दिसत असेल आणि आता मी सध्या गेट नंबर 4 समोर आहे आणि मी आत्ता दर्शन करून जस्ट आता मी निघणार परत पुण्याकडे.